तर लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं, हाफ लाईफ पिरियड फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय म्हटलं मी, हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय असते, ज्यावेळी तुमचं कॉन्सन्ट्रेशन जो असतो, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जो हाफ होतो, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 100 मोल आहे, 100 मोल पर डीएम क्यूब आहे. मग ज्या टायमिंगला तो 50 मोल पर काय झाला तर डीएम क्यूब झाला, त्या टाइमला हाफ लाईफ पिरियड म्हणतो. मग फर्स्ट ऑर्डर इक्वेशन मध्ये जर ही कन्सेप्ट पुट केली, AT इज इक्वल्स टू A0 बाय 2 when T इज इक्वल्स टू T हाफ, K इज इक्वल्स टू 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10 A0 अपॉन काय येणार आहे तर AT. सो 2.303 अपॉन T हाफ लॉग टू द बेस 10 A0 अपॉन 2, A0 कॅन्सल. सो K इज इक्वल्स टू 2.303 T हाफ लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर 2. So K is equals to 2.303 into 0.3010 divided by T half. ह्या दोघांना मल्टिप्लाय करून 0.693 आपण काय आलं तर K. हे झालं हाफ लाईफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आणि रेट ऑफ रिएक्शन फॉर फर्स्ट ऑर्डर. ह्या दोन्ही स्टेटमेंट वरनं हे 2 पॉइंट्स लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे की हाफ लाईफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन and rate of reaction depends on the concentration of the reactant. कोणावरती डिपेंड होते, concentration of the reactant. The next, now the next we are going to discuss first order reaction, integrated rate law for first order reaction, but when the reaction is occurring in the gaseous state. Next आपण काय बघायचंय, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी इंटिग्रेटेड रेट लॉ, इंटिग्रेटेड रेट लॉ for reaction occurring for the reaction occurring in a which state, gaseous state. जेव्हा रिएक्शन कोणत्या स्टेट मध्ये आहेत तर गॅशियस. सो फॉर रिएक्शन occurring, for a reaction occurring in a gaseous phase, रिएक्शन कोणत्या फेज मध्ये ऑकर होतीये तर गॅशियस फेज मध्ये. इथं बघा, ए हा रिएक्टंट आहे गॅशियस फेज मध्ये, तो प्रोडक्ट देतो बी गॅशियस फेज मध्ये आणि सी पण गॅशियस फेज मध्ये. ठीक आहे. ऍट टाइम टी इज इक्वल्स टू 0 इनिशियल प्रेशर PI होतं, रिएक्टंट एकच रिएक्टंट असणार आहे ए, प्रोडक्ट वगैरे तर काय फॉर्म झालेलं नसणार आहे. ऍट टाइम टी इज इक्वल्स टू 0 आहे म्हणजे. सो ऍट टाइम टी इज इक्वल्स टू 0 रिएक्टंट ए PI असणार आहे. मग हा बी पण काय असणार आहे 0 आणि सी पण काय असणार आहे तर 0. ऍट टाइम टी इज इक्वल्स टू टी म्हणजे आफ्टर टाइम टी इक्विलिब्रियम वगैरे अचीव्ह झाला असं आपण कन्सिडर करतो. ऍट टाइम टी इज इक्वल्स टू टी काय झालं, एक्स atmosphere of B and X atmosphere of C गॅस क्रिएट होते. म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ C आणि पार्शियल प्रेशर ऑफ B ऍट टाइम T काय असते तर X आणि काय असणार आहे X. ए डिसोशिएट झालं ना XX मध्ये. मग जर इनिशियल प्रेशर हे बघा, मग त्याचं ऍट टाइम टी इज इक्वल्स टू टी ला प्रेशर, टोटल प्रेशर, कोणाचं टोटल प्रेशर एचा, कोणाचं टोटल प्रेशर एचा किती असणार आहे, इनिशियल प्रेशर PI होता आणि हे एक्स न काय होणार आहे तर कमी, कारण हे कन्वर्ट झाले. PI मायनस काय येणार आहे एक्स येणार का, येस ऑर नो. सो इथं काय येणार आहे बी आणि सी एक्स, ह्याचा ऍटमॉस्फिअर प्रेशर हा एक्स, एक्स न वाढला तर ह्याचाच तेवढा ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय झाला असेल तर कमी झाला असेल, असं आपण कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो आपण, कमी झाला असेल. बरं एक मिनिट, इथं हा PA लिहिते, PA ऍट टाइम टी, PA ऍट टाइम टी आणि PA इज इक्वल्स टू PI ऍट टाइम T is equals to 0, at time T is equals to T. So the total pressure
हे बघा, रिॲक्शन मिक्सचरचं टोटल प्रेशर काहीतरी असणार आहे, कारण रिॲक्शन झाल्यानंतर ना तुम्हाला रिॲक्टंट ए पण चं पण काहीतरी प्रेशर आहे, रिॲक्टंट बी चं पण काहीतरी प्रेशर आहे, सॉरी प्रोडक्ट बी चं पण काहीतरी प्रेशर आणि प्रोडक्ट सी चं पण काहीतरी प्रेशर. समजते का? मग टोटल प्रेशर पी टोटल प्रेशर पीटी काय असणार? टोटल प्रेशर पीटी काय असणार आहे? पीआय मायनस एक्स प्लस एक्स प्लस इथं काय येणार आहे? एक्स. सो मायनस एक्स प्लस एक्स काय होणार आहे? तर कॅन्सल. सो टोटल प्रेशर इज इक्वल्स टू पीआय मायनस काय असणार आहे? एक्स. पीआय मायनस काय असणार आहे? एक्स. मायनस एक्स इथं शिफ्ट करा, पी इथं शिफ्ट करा, म्हणजे तुम्हाला एक्स मिळेल. म्हणजे एक्स म्हणजे कोण? जो बी फॉर्म झाला. बी फॉर्म झाल्यानंतर ना किती प्रेशर वाढला? सो एक्स इज इक्वल्स टू पीआय मायनस पी, म्हणजे इनिशियल प्रेशर जो होता त्यातून टोटल प्रेशर काय केला? मायनस. हे एक्स मिळालं. ठीक आहे, फाईन. हे पहिला समजले का सांगा? हे समजलं असं तर पुढची इक्वेशन फक्त व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. पुढच्या इक्वेशन मध्ये काय पुट करायचं आहे? व्हॅल्यू. मी काय म्हटलं? रिॲक्शन कोणत्या स्टेट मध्ये होतीये? गॅसियस स्टेट मध्ये. जेव्हा रिॲक्शन गॅसियस स्टेट मध्ये होते, ए गॅसियस गिव्स बी प्लस सी काय देते? तर गॅसियस. ऍट टाइम टी इज इक्वल्स टू 0 इनिशियल प्रेशर पीआय, बी आणि सी काय असणार आहे? 0. ऍट टाइम टी इज इक्वल्स टू टी, ए काय असणार आहे? तर पीआय मायनस एक्स, कारण त्याचं प्रेशर कमी होणार आहे, कारण ए रिॲक्ट झाला आणि काय फॉर्म झाला? बी आणि सी. मग बी चं काहीतरी प्रेशर एक्स न वाढणार आणि सी चं पण प्रेशर एक्स नच वाढणार, कारण 1:1 प्रोपोर्शन आहे. जर 2 प्रपोर्शन असलं असतं तर 2x, 3 प्रपोर्शन असलं असतं तर 3x. मग x न कमी होणार, पीआय मायनस एक्स. मग टोटल प्रेशर रिॲक्शन मिक्सचरचा, टोटल प्रेशर रिॲक्शन मिक्सचरचा किती असणार आहे? हा, ऍट टाइम टी इज इक्वल्स टू ए चं प्रेशर, बी चं प्रेशर आणि सी चं प्रेशर. सो पीटी इज इक्वल्स टू पीआय मायनस एक्स प्लस एक्स प्लस एक्स, मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल. सो पीटी म्हणजेच पी इज इक्वल्स टू पीआय मायनस एक्स. हा प्लस पाहिजे का? सॉरी, मग चुकणार. सॉरी, पीआय प्लस एक्स येणार, मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल झालं. सो पी मायनस पीआय इज इक्वल्स टू काय येणार आहे? तर एक्स. पी मायनस पीआय इज इक्वल्स टू काय येणार आहे? तर एक्स. पी मायनस पीआय इज इक्वल्स टू काय येणार आहे? तर एक्स येणार आहे. समजतं इथंपर्यंत? येस ऑर नो? ठीक. आता मला सांगा, पार्शियल प्रेशर ए, पार्शियल प्रेशर ए ऍट टाइम टी इज इक्वल्स टू टी, ऍट टाइम टी इज इक्वल्स टू टी काय होता? पीआय मायनस काय होता? पीआय मायनस एक्स. सो पीए इज इक्वल्स टू पीआय मायनस ऑफ पी मायनस काय येणार आहे? पीआय. समजलं का काय केलं? कारण मला कोणाशी संबंध आहे? रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे मला कोणाशी संबंध आहे? पार्शियल प्रेशर. कोणाच्या पार्शियल प्रेशरशी? रिॲक्टंटच्या पार्शियल प्रेशरशी. सो ऍट टाइम टी इज इक्वल्स टू 0, पीए इज इक्वल्स टू सॉरी ऍट टाइम टी इज इक्वल्स टू टी, पीए इज इक्वल्स टू पीआय मायनस काय तर एक्स, आणि एक्स ची व्हॅल्यू पीए इज इक्वल्स टू पीआय मायनस एक्स, पी मायनस पीआय. सो इथं काय येणार आहे? पीआय मायनस पी, मायनस मायनस बिकम प्लस. मग पीए किती येणार आहे बाळांनो? पीए इज इक्वल्स टू काय येणार आहे? 2पीआय मायनस काय येणार आहे? आलं का लक्षात? आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फॉर अ रिॲक्शन ऑकरिंग इन द गॅशियस स्टेट काय असते? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फॉर अ रिॲक्शन ऑकरिंग इन द गॅशियस स्टेट काय असते? K इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन काय होतं तर 80. बाळनो ए नॉट कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे ए नॉट म्हणजे पीआय. ए नॉट म्हणजे काय आहे तर पीआय. सो के इज इक्वल्स टू काय येणार आहे? 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10. ए नॉट म्हणजे काय येणार आहे तर पीआय, पार्शियल प्रेशर इनिशियली, आणि एटी म्हणजे काय येणार आहे तर पीए. कोणाचा पार्शियल प्रेशर? गॅशियस रिॲक्टंट ए चा. रिॲक्शन झाल्यानंतर मग पीए ची व्हॅल्यू टाकायची. सो के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 पीआय अपॉन पीए चं व्हॅल्यू किती आहे रे? पीए चं व्हॅल्यू किती आहे टाइम टी इज इक्वल्स टू टी ला? येस, किती आहे? 2 पीआय
minus. So this is the integrated rate law equation for the first order reaction if the reaction is occurring in the gaseous state and the proportion is 1:1:1. हा proportion change झाला तर हा equation पूर्ण change होतो. इथं जर 2 आलं, इथं 2b आणि c असलं तर तुम्ही 2x घेणार. काय येणार आहे? 2x. त्याप्रमाणे सगळे चेंजेस येणार. त्याप्रमाणे सगळे चेंजेस. समझ में आ रहा है? yes or no? लिहून घ्या. Reaction occurring in the gaseous state. First order reaction, integrated rate law. So आपण first order equation चे numericals बघायचे. The half-life of first order reaction is 990 seconds. If the initial concentration of the reactant is 0.08 mole per dm cube, initial concentration. What concentration would remain after 35 minutes? What concentration would remain after 35 minutes? म्हणजे 80 फाइंड करायचं आहे. 80 फाइंड करण्यासाठी डबल अँटीलॉग घ्यायला लागतो. म्हणजे ते कॅल्क्युलेशन्स खूप सारे असणार आहेत. समजून घ्यायचं काय काय सांगते. पहिला गिवन लिहून घेऊया. गिवन काय आहे? हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा फॉर्म्युला काय असतो? हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा हाफ लाईफ पिरियड दिलाय तुम्हाला. त्या हाफ लाईफ पिरियड वरनं रेट कॉन्स्टंट काढायचं के. रेट कॉन्स्टंट काढल्यानंतर तुम्हाला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलंय, टायमिंग पण दिलंय, पण हाफ लाईफ पिरियड सेकंड मध्ये दिलंय आणि टायमिंग मिनिट्स मध्ये दिलंय. तर युनिट सेम असायला पाहिजे. मग तुम्हाला युनिट सेम करावं लागणार आहे. 35 मिनिट्स तर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. कशामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे? सेकंड. कारण तुमचा रेट कॉन्स्टंट सेकंड मध्ये येणार. कोण सेकंड मध्ये येणार? रेट कॉन्स्टंट. पहिला सगळ्यात पहिला गिवन लिहून घेऊया. टी हाफ किती आहे? टी हाफ इज 990 काय आहे तर सेकंड. नेक्स्ट, इफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणजे कोण? ए नॉट. ए नॉट किती आहे? 0.08 मोल पर काय आहे तर डीएम क्यूब. What concentration would it remain after 35 minutes? T is equals to 35 minutes. 35 minutes म्हणजे 35 into काय येणार आहे तर 60 seconds. ठीक आहे ना. आपल्याला फाइंड करायचं काय आहे तर 80. पहिला मी दोन फॉर्म्युला यूज करणार. एक तर टी हाफ इज इक्वल्स टू 0.693 अपॉन के असते. टी हाफ किती असते? 0.693 अपॉन काय असते? के. आणि दुसरं के इज इक्वल्स टू काय असते तर 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन काय असणार आहे तर 80. ए नॉट कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 80, कॉन्सन्ट्रेशन that remains unreacted at any time t. आता इथे बघा, सगळ्यात पहिला मी रेट कॉन्स्टंट फाइंड करणार. के इज इक्वल्स टू काय येणार आहे 0.693 अपॉन काय येणार आहे तर टी हाफ. सो के इज इक्वल्स टू 0.693 अपॉन 990. काय करणार इथं? के इज इक्वल्स टू 693 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय काय करा तर 990. 990 आहे ना, 10 वरती शिफ्ट करा म्हणजे ते -4 होणार. म्हणजे इथं के इज इक्वल्स टू काय येणार आहे 693 अपॉन 99 इंटू 10⁻⁻4. तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता 3च्या टेबलनं किंवा डायरेक्टली लॉग आणि अँटीलॉग बघा. काय बघा? डायरेक्टली लॉग आणि काय बघा? अँटीलॉग. आता हा 3 3 जा 9, 3 3 जा 9, हा 3 2 जा 3 जा आणि काय येणार आहे तर 1 जा. परत हा 3 1 जा आणि 1 जा येणार आहे. परत 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 7 जा 21, परत 3 7 जा 21. मग हा 1 जा आणि हा 7 जा. म्हणजे तुमचं के किती आलं? के इज इक्वल्स टू 7 इंटू 10⁻⁻4 सेकंद इनवर्स आलं. काय आलं?
सेकंड इनवर्स. पुढं मला 80 फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे? 80. त्यासाठी फर्स्ट ऑर्डरचा इक्वेशन k इज इक्वल्स टू 2.303 अपॉन t log टू द बेस 10 a नॉट अपॉन काय येणार आहे तर 80. सो kt अपॉन 2.303 is equals to log to the base 10 a naught upon 80. मग k ची व्हॅल्यू काय आहे सांगा? k ची व्हॅल्यू 7 into 10 raised to minus 4. टायमिंग सेकंड्स मध्ये किती आहे? 35 into काय आहे तर 60 डिवायडेड बाय 2.303. इथं log टू द बेस 10 a नॉट अपॉन काय येणार आहे तर 80. नाउ डू वन थिंग, हे पहिला पूर्ण सॉल्व करा. ह्याचा लॉग अँटी लॉग बघून काय येतंय सांगा आणि मग पुढे बघूया. इथपर्यंत पहिला नोट डाऊन करा. ह्याचा लॉग ऍड, तिघांचा लॉग ऍड, त्यातून एक सबस्ट्रॅक्ट, अँटी लॉग बघून फायनल व्हॅल्यू सांगा. मग पुढे काय करायचं सांगते. इथपर्यंत सॉल्व करा. काय येते सांगा. इथं बघा जरा, ह्याची सगळ्याची व्हॅल्यू सगळं शिफ्टिंग विफ्टिंग करून किती येते तर 0.6383 इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 a नॉट अपॉन काय आहे तर 80. a नॉट अपॉन काय आहे तर 80. पुढे बघा, इथं बघा, पुढे बघा, पुढे बघा, इथं बघा, पहिला इथं बघा. सो a नॉट अपॉन 80 चा लॉग ऑफ a नॉट अपॉन 80 किती आहे तर 0.6383. हा लॉग इथं शिफ्ट होऊन काय होणार आहे? लॉग इथं शिफ्ट होऊन काय होणार आहे म्हणजे समजलं का? डबल अँटी लॉग. पहिला तुम्ही त्या व्हॅल्यू काढण्यासाठी अँटी लॉग घेतला आणि आता लॉग शिफ्ट केला या साईडला म्हणून परत काय घेणार आहे? अँटी लॉग. सो इथं काय येणार आहे? a नॉट अपॉन 80 इज इक्वल्स टू 0.6383 चा अँटी लॉग किती येते सांगा? अँटी लॉग 0.63 चा 83 मध्ये किती? 4.348. ठीक आहे. आता a नॉट मला माहित आहे 0.08 आहे. 80 मला फाइंड करायचं. मग इथं काय करणार आहे? 0.08 डिवायडेड बाय 0.08 डिवायडेड बाय 4.348 इज इक्वल्स टू 80. हा इथं शिफ्ट केला, हा इथं शिफ्ट केला आणि a नॉट दिलेला होता मला. आता परत त्याला रिअरेंज करून काय येणार आहे? हा 8 into 10 raised to काय येणार आहे तर -2 डिवायडेड बाय 4.348 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 8. परत काय करणार? ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, सबस्ट्रॅक्ट करा आणि अँटी लॉग बघा, लॉग बघा. मोबाईल मधले कॅल्क्युलेशन्स नकोत. सांगा. 1.84 फक्त 84 3 यायला पाहिजेत, 4 यायला पाहिजेत पॉइंट. हा 1.840 इंटू 10 रेज टू -2 म्हणजे 2 डेसिमल शिफ्ट करायचे. 0.01840 मोल पर डीएम क्यूब इज इक्वल्स टू 80. आणि 80 म्हणजे काय होतं? कॉन्सन्ट्रेशन दॅट रिमेन्स अनरिएक्टेड ऍट एनी टाइम टी. समजलं? हा क्वेश्चन जेव्हा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन विचारतात ना, थोडं लेंदी होते. डबलदा लॉग अँटी लॉग बघायला लागतो. समजते? पहिला लॉग अँटी लॉग बघून परत अँटी लॉग आणि मग शिफ्टिंग करून परत लॉग अँटी लॉग, एवढंच. चला नोट डाऊन करा. झालं की सांगा. प्रॉब्लेम 6.9. In the first order reaction, 60% of the reactant decomposes in 45 minutes. ट्यूबच्या बाजूचं सगळं ऑन कर, बाजूचं या साईडचं आणि या साईडचं नाही. ट्यूब ती लिहिले, त्याच्या बाजूचं नाही रज, त्याच्या बाजूचं ओके. आणि ते सगळे बंद कर.
हा वरचं असू दे, असं असू दे, इकडचं खाली ये साईडला, ये एंड. हा ट्यूबच्या अलीकडचं पलीकडचं झालं. तो होतोय 2 मिनिट लागणार, त्याला जरा स्टार्टर लागते. गार गार गार. So in the first order reaction, 60% of the reactant decomposes in 45 minutes. 60% of the reactant decomposes. यश म्हणजे राहिला किती पर्सेंट? 40% अनडिकम्पोज्ड. मग त्यावेळी जेव्हा पर्सेंटेज मध्ये येतंय रुद्र, त्यावेळी काय करायचं? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 100 मोल्स पर डीएम क्यूब कन्सिडर करायचं. 100% म्हणजे 100 मोल्स पर डीएम क्यूब कन्सिडर करायचं. मग ठीक आहे, दिलंय हाफ लाईफ पिरियड करायला सांगितलंय. हाफ लाईफ पिरियड काढण्यासाठी रेट कॉन्स्टंट पाहिजे. मग पहिला के फाइंड करावं लागणार आहे. सो सगळ्यात पहिला आपण काय कन्सिडर करूया? काय कन्सिडर करायचं? ए नॉट इज इक्वल्स टू काय तर 100 मोल्स पर काय तर डीएम क्यूब. ए नॉट किती आहे? ए नॉट किती आहे? 100 मोल्स पर काय तर डीएम क्यूब. 100% म्हणजे 100 मोल्स कन्सिडर केलं. मग 60% रिॲक्ट झालंय ना? हा 60% रिॲक्ट झालंय, तर 80 किती असणार आहे? 100 मायनस 60 किती? येस 40 मोल्स पर काय येणार आहे तर डीएम क्यूब. टाइम ठेवा, टाइम मिनिट्स मध्येच काय फरक पडणार नाहीये. 45 मिनिट्स. So K is equals to 2.303 upon T log to the base 10 A naught upon काय असणार आहे? 80. A naught upon काय असणार आहे? 80. So 2.303 upon 45 log to the base 10 100 upon 40 00 कट. 10 चा log 1.0000, 4 चा log 0.6021 पाठ असायला पाहिजे. 10 ते 90 चं लॉग पाठ असायला पाहिजे. सो 10 minus 1 किती येणार आहे? 9. 9 minus 2 काय येणार आहे तर 7. 9 minus 6 किती येणार आहे? 3. इथं काय येणार आहे? 0. सो इथं काय येणार आहे? 2.303 अपॉन 45 लॉग टू द बेस 10 गेलं, किती आलं लॉग? 0.39 काय येणार आहे तर 7 आहे. ह्याचा लॉग बघा, ऍड करा. ह्याचा लॉग काय करा? सबस्ट्रॅक्ट. आणि मग काय बघा? अँटी लॉग. ह्याचा लॉग ऍड, ह्याचा लॉग सबस्ट्रॅक्ट. बरं, रिअरेंज करायचं असेल तर करा. बार कॅरेक्टरिस्टिक नको असेल तर याला 39.79 इंटू 10⁻⁻² करा, डिवायडेड बाय 45 करा. लॉग घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे तर लॉग अँटी लॉग घेऊन तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे? के ची व्हॅल्यू. जी काय येईल इन द 10⁻² काय येणार आहे तर -2. ते 10⁻² शिफ्ट करा आणि मग टी हाफ फाइंड करा. टी हाफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन किती असते? 0.693 अपॉन काय असते तर के. सो 0.693 अपॉन के ची व्हॅल्यू टाका आणि आन्सर फाइंड करा. चला फाइंड करा पटकन फाइंड करा, कॅल्क्युलेशन करा. ह्याची व्हॅल्यू 2.036 इंटू 10⁻² मिनिट इनवर्स येणार. चला आपण लिहू शकतो 0.02036 मिनिट इनवर्स. आता रेट कॉन्स्टंट, टी हाफ 0.693 अपॉन 0.02036. सो 69.3 2 डेसिमल शिफ्ट केले आणि इथं पण 2 डेसिमल शिफ्ट केले. 2.036. आता बघ ह्याचं लॉग बघ, डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 2. 2 मायनस 1 1.69 3 मध्ये. आता डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 1. 1 मायनस 1 0. ह्याचं लॉग आणि सबस्ट्रॅक्ट कर, कारण डिव्हिजन आहे. आणि जे आन्सर येईल त्याचं काय करायचं तर अँटी लॉग. अँटीला जर कॅरेक्टरिस्टिक तुझी 0 आली तर 0 + 1 1. मग 4040 तुझं आलेलं तर 0 + 1 1 4.04. किती आली व्हॅल्यू? 34.03 मिनिट्स.
हे काय आलं तर हाफ लाईफ. काय आलं? हाफ लाईफ. हे नोट डाऊन करा रे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ट्राय दिस मधला. द हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 0.5 minutes. कॅल्क्युलेट द टाइम नीडेड फॉर द रिएक्टंट टू रेड्यूस टू 20%. 20% ला रिड्यूस होतोय म्हणजे ते 80 आहे आणि ए नॉट 100 आहे. हे पहिलं पार्ट झालं. अजून एक पार्ट आहे. अँड द अमाऊंट डिकम्पोज्ड इन व्हॉट सेकंड? 55 सेकंड. सो इथं सेकंद आहे आणि इथं मिनिट आहे. तर याला मिनिटला कशामध्ये कन्वर्ट करा? सेकंड मध्ये. म्हणजे एकदाच तुमचा रेट कॉन्स्टंट सेकंड मध्ये येऊ दे, म्हणजे तुमचे सगळे कॅल्क्युलेशन पुढचे सोपे होऊ देत. समजते मी काय सांगते? ठीक. माझा हाफ लाईफ पिरियड टी हाफ किती आहे? टी हाफ किती होतं? 0.5 काय होता तर मिनिट. टी हाफ किती आहे? 0.5 काय होतं तर मिनिट्स होतं. टी हाफ इज 0.5 minutes. Calculate the time needed for the reactant to reduce to 20%. म्हणजे तुमचं ए नॉट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर 100 आहे, रेड्यूस टू 20% म्हणजे 80 काय असणार आहे तर 20 मोल्स पर डीएम क्यूब. मोल्स पर डीएम क्यूब. ह्याचं काय विचारलंय? ह्याचं टाइम पिरियड विचारलंय. हा पहिला पार्ट झाला बाळांनो. दुसऱ्या पार्ट मध्ये काय आहे की तुम्हाला एकदा रेट कॉन्स्टंट मिळाला टी हाफ वरनं, तर टाइम इज इक्वल्स टू 55 सेकंदला अमाऊंट अँड द अमाऊंट डिकम्पोज्ड इन 55 सेकंद. म्हणजे तुम्हाला एक्स फाइंड करायचा आहे. एक्स. कॅल्क्युलेट द टाइम नीडेड फॉर द रिएक्टंट टू रेड्यूस 20% अँड अमाऊंट डिकम्पोज्ड इन 55 सेकंड. मग एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला कोणता यूज करावा लागणार आहे तर ए नॉट मायनस 80. ए नॉट तर मला माहित आहे 100. 80 मला फाइंड करावं लागेल. पहिला पार्ट आहे तो. कॅल्क्युलेट द टाइम नीडेड फॉर द रिएक्टंट टू रेड्यूस टू 20%. तो 80 दिलायच की 120. त्यावेळेचा टाइम व्हायचा. आणि एक्स विचारले अमाऊंट डिकम्पोज्ड इन 55 सेकंड. ऍट टाइम टी इज इक्वल्स टू 55 सेकंडला किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिकम्पोज झाला? ए नॉट मायनस 80. ठीक आहे. माझा सगळ्यात पहिला टी हाफ इज इक्वल्स टू काय असते तर 0.693 अपॉन काय असते तर के. सो के इज इक्वल्स टू 0.693 अपॉन टी हाफ. मी तुम्हाला म्हटलं टी हाफ कशामध्ये कन्वर्ट करा? सेकंड मध्ये. मल्टिप्लाय बाय काय करा? 60. म्हणजे किती सेकंड येणार आहे? 30. सो 0.693 अपॉन काय येणार आहे? 30. म्हणजे 69.3 डिवायडेड बाय 30 इंटू 10 raised to -2. मग इथं काय येणार आहे? 3 1 जा 0 जा, परत 3 2 जा 3 जा आणि 1 जा. 23.1 इंटू 10 raised to -3 येणार. कारण हा 10 आहे ना, वरती जाऊन शिफ्ट होणार. म्हणजे ही व्हॅल्यू किती आली? के ची व्हॅल्यू. के ची व्हॅल्यू किती आली? के इज इक्वल्स टू 23.1 इंटू 10 raised to -3 म्हणजे 0.0231 काय येणार आहे? सेकंड इनवर्स. कारण तुम्ही त्याला सेकंड मध्ये कन्वर्ट केला. कशामध्ये कन्वर्ट केला? सेकंड मध्ये. पुढं ऍट टाइम के इज इक्वल्स टू काय असते? 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन काय असणार आहे तर 80. सो के इज इक्वल्स टू शिफ्ट करा. T is equals to 2.303 upon K log to the base 10 A naught upon काय येणार आहे तर 80. मग 2.303 upon K. K ची व्हॅल्यू किती येणार आहे? 0.0231 इंटू लॉग टू द बेस 10 100 अपॉन 20 आहे. 21 जा आणि 5 जा. लॉग टू द बेस 10 5 किती असते तर 0.6990. सो इथं काय येणार आहे? टी इज इक्वल्स टू 2.303 डिवायडेड बाय 0.0231 इंटू 0.6990. शिफ्टिंग करायचं. टी इज इक्वल्स टू 2.303 इंटू
6.990 इंटू 10⁻⁻1 एक डेसिमल शिफ्ट केलं. इथं 2.31 इंटू 10⁻⁻ काय घ्यायचं -2 कारण 2 डेसिमल शिफ्ट केलं. So t is equals to 2.303 into 6.990 into 10 divided by 2 point काय आलं तर 31. आता अप्रॉक्सिमेटली हे सेमच आहे. हा वंजा आणि हा वंजा कन्सिडर केला म्हणजे 6.990 into 10 म्हणजे काय येणार आहे तर t is equals to 69.90 काय येणार आहे तर सेकंद. ऑलमोस्ट 60.90 सेकंद म्हणजे आपण काय घेतो याला 70 सेकंड्स घेतले. टाइम रिक्वायर्ड किती सेकंद आला 70 सेकंद मिनिट्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 70 डिवायडेड बाय काय करा 60 किती येते बघ. हे एक पार्ट झालं. दुसरं पार्ट त्यांनी काय म्हटलंय 55 सेकंड मध्ये किती अमाऊंट रिमेन्स अनरिएक्टेड. आता त्यासाठी बघा ए नॉट तर किती असणार आहे. ए नॉट तर मी 100च कन्सिडर करणार आहे. 80 मला फाइंड करायला पाहिजे. 80 फाइंड केल्यानंतर ना एक्स फाइंड करू शकते. दॅट इज एक्स इज इक्वल्स टू ए नॉट मायनस काय तर 80. टाइम रिक्वायर्ड किती आहे तर 55 काय आहे तर सेकंद. आणि हे रेट कॉन्स्टंट 0.0231 रेट कॉन्स्टंट तर सेम राहणार आहे रिएक्शन साठी 0.0231 सेकंद काय येणार आहे इनवर्स. सेकंद इनवर्स आणि टाइमचं युनिट काय तर सेम. कन्वर्ट वगैरे करायची गरज नाहीये. सो इथं परत काय करणार आहे k इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन काय येणार आहे तर 80. सो इथं काय येणार आहे kt डिवायडेड बाय 2.303 इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन काय असला असता 80. सो इथं काय येणार आहे k ची व्हॅल्यू किती आहे तुपली 0.0231 इंटू टायमिंग किती आहे 55 डिवायडेड बाय 2.303 इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन काय येणार आहे तर 80. आता परत लॉजिकली हा वापरा की 0.0231 आहे म्हणजे 2 डेसिमल शिफ्ट केला 2.31 हा 1 जा येईल आणि हा किती जाईल तर 100 जा. 55 अपॉन 100 इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन काय येणार आहे तर 80. 55 अपॉन 100 म्हणजे 0.5500 इज इक्वल्स टू लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन काय करा 80. लॉग या साईडला शिफ्ट होऊन काय होत आहे अँटी लॉग. सो अँटी लॉग ऑफ काय येणार आहे तर 0.5500 इज इक्वल्स टू ए नॉट अपॉन 80. सो 0.55 चं 0 मध्ये अँटी लॉग सांगा किती येत आहे 0.55 चं 0 मध्ये अँटी लॉग सांगा. सो ए नॉट अपॉन 80 इज इक्वल्स टू 3548 म्हणजे इथे कॅरेक्टरिस्टिक 0 + 1 1 सो 3.548. सो ए नॉट किती येणार ए नॉट किती आहे तर 100 अपॉन 3.548 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 80. कॉन्सन्ट्रेशन दॅट रिमेन्स अनरिएक्टेड ॲट एनी टाइम टी. आता 100 चा लॉग बघा ह्याचा लॉग बघा सबस्ट्रॅक्ट करा आणि अँटी लॉग बघा तुम्हाला 80 मिळेल. फक्त 80 फाइंड करायचं नाहीये तुम्हाला अमाऊंट डिकम्पोज फाइंड करायचंय. त्यामुळे x इज इक्वल्स टू ए नॉट जे काय आले त्यातून 80 सबस्ट्रॅक्ट करा दॅट इज अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट हॅज डिकम्पोज्ड. अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट हॅज फाइंड करा लिहून हो आहे काय ऑप्शन आहे आपल्याकडे. ह्याची किती व्हॅल्यू आली सांगा 80 ची व्हॅल्यू किती आली अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट रिमेन्स अनरिएक्टेड ॲट एनी टाइम टी किती राहिली 28.18 मोल पर काय येणार आहे तर DMQ.
मग एक्स काय येणार आहे 100 मायनस 28.18. सो अमाऊंट ऑफ सबस्टन्स रिएक्टेड किती येणार आहे एक्स म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स रिएक्टेड किती येणार आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स रिएक्टेड 71 पॉइंट 80 मोल पर डीएम क्यूब लिहा तिथं for 55 seconds amount of substance that reacted is 71.82 mole per dm cube 71.82 mole per dm cube. क्वेश्चन बघा following data were obtained during the first order decomposition of SO2Cl2 at constant volume. गॅशियस स्टेट मध्ये रिएक्शन होती 1 मोल ची प्रपोर्शन आहे SO2Cl2 gaseous gives SO2 gaseous plus Cl2 gaseous. At time t is equals to 0. At time t is equals to 0, P is equals to काय असते तर Pi. At time t is equals to t. हा काय येणार आहे तर P is equals to total pressure P. P is equals to काय येणार आहे टोटल प्रेशर P. ठीक आहे आता इथं काय काय दिलंय बघा टाइम टाइमचा डिफरन्स किती आहे तर 100 काय आहे तर सेकंड टाइमचा डिफरन्स किती आहे 100 सेकंड टाइम इज इक्वल्स टू 100 सेकंड दोघांना डिफरन्स घेतला टी मायनस 0 टी येणार आहे पीआय इनिशियल प्रेशर ऍट टाइम टी इज इक्वल्स टू 0 इनिशियल प्रेशर किती होतं तर 0.5 बार 0.5 बार टोटल प्रेशर P is how much 0.6 bar. This is total pressure P at time t is equals to 100 second. So इथे काय येणार आहे K is equals to 2.303 upon T log to the base 10 Pi 2 Pi minus P. So 2.303 upon 100 log to the base 10 Pi is 0.5 divided by 2 into 0.5 minus 0.6. So 2.303 upon 100 log to the base 10 0.5 2 into 0.5 1 आलं 1 minus 0.6 0.4 5 चं लॉग आणि 4 चं लॉग बघायचं 5 चं लॉग किती असते 0.6990 4 चं लॉग किती असते 0.6021 डिवाइड आहे तर सबट्रॅक्ट करायचं 10 minus 1 is 9 8 minus 2 is 6 9 minus 0 is 9 कसं 7 6 minus 6 is 0 9 minus अरे हा 10 होता हा 8 झाला 2.303 upon 100 into 0.0969 ह्याचा लॉग बघा ह्याचा लॉग बघा ह्याला 10 100 आहे हा 100 आहे तर फक्त एकच चेंज करायचं कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी K is equals to 2.303 into 9.69 into 10 raised to minus 2 अपॉन काय तर 100 हा 100 पण वरती शिफ्ट केला तर 2.303 into 9.69 into 10 raised to minus 4 ह्या दोघांचं लॉग बघून ऍड करून अँटीलॉग बघा काय येते सांगा मग डेसिमल शिफ्ट करूया युनिट काय येणार आहे तर सेकंड इनवर्स किती येते व्हॅल्यू याची
किती म्हटलास? 22.3 316 आहे. 31 316 32 होऊ शकते. 7 खूप मोठं होणार. इंटू 10⁻⁻4. मग ह्याला काय करायचं? k इज इक्वल्स टू 2.231 इंटू 10⁻³ सेकंड इनवर्स. आलं लक्षात? येस ऑर नो? नोट डाऊन करून घ्या.